पती पत्नीमधील प्रेमाच्या नात्यात इतकी कटुता येऊ शकते याचा विचार कुणी करू शकत नाही। दरम्यान अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पतीनं स्टेटस ठेवत आपलं आयुष्य संपवलं। धक्कादायक बाब म्हणजे पतीने आपला सुसाईड नोटमध्ये मृत्यूनंतर पत्नीला आपला चेहरा दाखवू नका अशी शेवटची इच्छा व्यक्त केली आहे। अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तहसील कार्यालयाअंतर्गत कार्यरत पटवारी म्हणजेच तलाठी शिलानंद तेलगोटे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून तेल्हारा येथील MIDCमध्ये त्यांनी गळफास घेतल्याची माहिती आहे। पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं त्यांनी स्टेटसमध्ये नमूद केलं आहे। पत्नीकडून आर्थिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये केला आहे। एकेकाळी आपल्या पत्नीसाठी कविता लिहिणाऱ्या शिलानंद यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं असा सवाल उपस्थित होतोय। स्टेटसमध्ये काय लिहिलंय? त्यांनी स्टेटसमध्ये दिल्यानुसार पत्नीच्या भावाला शेतीसाठी पैसे हवे होते। यासाठी शिलानंद यांनी स्वतःच्या नावावर कर्ज काढलं होतं। मात्र प्रत्यक्षात पत्नीच्या भावाने हे हप्ते फेडण्यास नकार दिला। त्यामुळे पतीला दर महिना व्याजासह त्याचे पैसे द्यावे लागत होते। याशिवाय पत्नीकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचं त्यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे। पत्नी अश्लील शिवीगाळ करते। गेल्या 5 दिवसांपासून मी जेवण केलं नसल्याचं त्यांनी स्टेटसमध्ये म्हटलं आहे। माझ्या मृत्यूनंतर कोणीही माझा चेहरा पाहिला तरी चालेल, पण पत्नीला दाखवू नका। मृत्यूपूर्वीच त्यांनी मृत्यूपत्र लिहित संपूर्ण संपत्ती मुलाच्या नावावर केली आहे असं त्यांनी स्टेटसमध्ये म्हटलं आहे। शिलानंद यांना एक मुलगा व एक मुलगी आहे। फेरफार प्रणालीमध्ये उत्कृष्ट काम केल्यामुळे काही वर्षापूर्वी शिलानंद तेलगोटे यांचा आमदार प्रकाश भारसाकळे यांनी शिलानंदचा प्रमाणपत्र देऊन सत्कारही केला होता। शिलानंद तेलगोटे अकोट येथील रहिवासी असून तेल्हारा तहसील कार्यालयात कार्यरत होते। 12 मार्च रोजी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असतो। 4 वर्षापूर्वी त्यांनी एक फेसबुक पोस्ट करून आपल्या पत्नीसाठी कविताही टाकली होती। अकोला प्रतिनिधी, मराठी S न्यूज।